आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं आहे? तो म्हटला मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. त्याला रच म्हणता यायचं नाही. सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करतो? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिला. म्हणला सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचं आहे ते कर. आपण एक परीक्षा घेऊयात आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मग त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं. आमची परीक्षा घ्यायची ठरवली आणि परीक्षा काय घेतली? आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचं हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे.